स्वामीराज माऊली. श्री स्वामीराज माऊली हा चॅनल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांकडून आहे. या चॅनलच्या मार्फत आपण महाराजांची कुठल्याही पद्धतीने प्रसिद्धी म्हणा किंवा महाराजांचा प्रचार म्हणा असं काही करत नाही. महाराजांचा प्रचार करून किंवा महाराजांची प्रसिद्धी करून महाराज प्रसिद्ध होतील किंवा महाराजांचा प्रचार होईल किंवा नको त्या माणसांना महाराज कळतील. आणि कळून सुद्धा काय होणार आहे, शेवटी महाराजांना माहिती आहे महाराजांनी कुठे जायचं ते. त्यामुळे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या नशिबात असावे लागतात, आपल्या प्रारब्धात असावे लागतात, तरच परब्रह्माचं हे खरं स्वरूप आपल्याला लाभतं. आणि नंतर जो काय प्रश्न येतो तो महाराजांसारखं दैवत आपल्याला लाभल्यावरती आपण कसं वागायचं, आणि हे वागत असताना आपली मर्यादा ही जाणून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे भक्तगण मर्यादा ही ठेवावीच लागते, ही राखावीच लागते. आपल्या चॅनलवरती मी नेहमी सांगत असतो, स्वामी समर्थ महाराजांच्या ऐतिहासिक संशोधनाबद्दल मी बोलतो. ऐतिहासिक महाराजांच्या स्वरूपाबद्दल काहीतरी आपण बोलतो ना, असं नाही, पण महाराजांच्या स्वरूपाचं संशोधन मी कधीच करत नाही. त्या निराकार परमेश्वरांनी जो काय देह धारण केला, ज्याला आपण स्वामी समर्थ महाराज म्हटलं, तो देह कुठे वावरला, त्याला नेमकं काय घडलं याबद्दल आपण बोलतो. आपली ती मर्यादा तेवढीच आहे. त्या पलीकडे हा चॅनल कधीच जाणार नाही, ना कधी जाण्याचा प्रयास करेल. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्तगण, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो. भक्तांनो, आजच्या या व्हिडिओचा प्रपंच मुळात आपल्या काही इतर व्हिडिओजप्रमाणे आपले प्रेक्षक, आपले जे कोण व्हिडिओज बघतात त्यांचे कॉमेंट्स आपण वाचत असतो, अगदी गांभीर्याने वाचत असतो. एखादं श्री स्वामी समर्थ जरी म्हटलं तरी त्याला मी लाईक दिल्याशिवाय पुढे जात नाही. आणि कधी कधी असे कॉमेंट्स असतात की खरोखर तुमच्यासारखे प्रेक्षक एक नवीन विषय छेडून जातात, आणि तो खरोखर तो विषय असा असतो की या चॅनलवरती घेणं मला भाग पडतं. आणि भक्तगणो, असाच एक विषय आज पंकजदादा पाटील नावाच्या एका आपल्या प्रेक्षकांनी छेडलेला आहे. पहिली सर्वप्रथम मी त्यांची जी काही कॉमेंट आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो. पंकज पाटील 8493 या अकाउंटवरनं त्यांनी ही कॉमेंट केलेली आहे. ते म्हणतायत, मिलिंद भाऊ फक्त कथेपुरते मर्यादित आहेत, त्याच्या पलीकडे त्याच्याकडे काहीच नाही. इथे बहुतेक विरामचिन्ह असावं. स्वामीवर कोण का रुसणार, दैवत म्हणजे स्वामींसाठी खेळणं आहे छोटंसं, आणि ते खेळणं स्वामीदेव आपल्या भक्तांना खेळायला देतात. स्वामीसूत महाराज काय म्हणतात ते शब्दशः नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा. भक्तगणो, सर्वप्रथम मी या पंकजदादा पाटलांना खरोखर मनापासून धन्यवाद बोलतो. कारण आज मितीस्तोवर आपण कधीही मर्यादेवरती आपण विषय केला नाही. अर्थात मी बोलता बोलता कितीतरी वेळा असं बोललेलो आहे की आपण कुठे थांबायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. पण पंकजदादा या कॉमेंटमध्ये कुठेतरी कमी पडलेले आहेत. त्यांना नेमकं सांगता आलं नाही की माझ्याकडून त्यांना काय अपेक्षित आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी फक्त कथेपुरता मर्यादित आहे. मग त्याच्या पलीकडे त्यांना माझ्याकडून किंवा आपल्या या चॅनलकडून काय अपेक्षित आहे ते मी गृहीत धरूनच बोलतोय. बहुधा त्यांना असं काहीतरी सांगायचं असेल की तुम्ही आता संशोधन ते जे काय ऐतिहासिक केलेलं आहे ते बस झालं. आता आम्हाला सांगा, महाराज कोण होते, महाराज का प्रगटले. अर्थात हे सगळे विषय आपण आपल्या अकलेनुसार, आपल्याला जेवढं आकलन झालं त्याच्यानुसार मी तुमच्या पुढे ठेवलेले आहेत.
पण त्याच्यावरती ते बहुतेक संतुष्ट नाही आहेत. काय असतो आपण खरं असतो. स्वामी महाराजांद्वारे हळूहळू आपलं प्रेम सुद्धा जडतं. आणि हे सगळं चालत असताना परमात्मा असतो, परमेश्वर तो आपल्या हाकेला ओ देतो. कधी कधी आपण प्रार्थना करत असताना आपल्या समोर महाराज ठाकलेले आहेत, उभे ठाकलेले आहेत, ही आपल्याला जाणीव सुद्धा होते. कारण महाराज हे आपले आहेत, आपण महाराजांचे आहोत. मग अशा वेळेला हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा आपणच आपल्याला कोणतरीचा विशेष समजू लागतो. आणि हे सगळं चालत असताना पुढे पुढे असा सुद्धा प्रकार होतो की माझ्याकडे महाराज बोलतात किंवा कुठेतरी महाराजांनी मला सिद्ध केल्याचा एक गैरसमज माझ्याकडे होतो. आणि त्यानंतरचं माझं संबंध आयुष्य मी भ्रमात जगतो. मग त्या भ्रमामध्ये मी इतर लोकांची मध्यस्थी सुद्धा करतो. हे कितपत आहे आणि हे कितपत खरं आहे याचा विचार करण्या इतपत सुद्धा माझा भ्रम मला तिथे अजिबात जाऊनच देत नाही. वस्तुस्थिती नेमकी काय, महाराज आपल्या समोर उभे राहिले असतील न जाणो, पण ते कोणासाठी? महाराजांनी आपल्याला असं सांगितलंय का इतरांच्या समस्या सुद्धा तूच काय त्या बघ, त्यांना मी उत्तर देणार नाही, तू विचारलंस तर तुला मी उत्तर देईन त्यांच्याबद्दल. असं कधी घडलंय का? बघताना हीच तिथे मर्यादा जी म्हणतो ती, आणि हीच मर्यादा मला सुद्धा लागू पडते. मी जेव्हा तुम्हाला गोष्टी सांगतो ना, ज्या पुरता मी मर्यादित आहे असं हे जे पंकजदादांचं म्हणणं आहे, त्या मर्यादेला मी जाणून आहे. मी स्वतः जर महाराजांकडे हात पसरून आहे, मला माहिती आहे महाराजांनी मला कुठे ठेवलेलं आहे, अगदी सुखात ठेवलेलं आहे. पाहिजे नको ते महाराज मला सांभाळतायत, वेळ प्रसंगी महाराज मला शासन सुद्धा करतात मी चुकलो तर. पण हे सगळं घडत असताना हे सगळं माझ्यापुरतं आहे ही जाण मी ठेवू नये. आणि म्हणूनच महाराजांच्या बद्दल मला प्रेम जडलं आणि म्हणूनच या सगळ्या प्रपंचाच्या पाठी मी लागलो. हे सगळं महाराजांनीच करून घेतलेलं आहे. भक्तगणो, महाराजांच्या जवळ जेव्हा तुम्ही जाता, जेव्हा महाराजांचं सुद्धा तुमच्यावरती प्रेम जडतं, तेव्हा महाराज काही ना काही तुमच्याकडून कार्य करून घेतातच घेतात. आपण आपला विचार केला तर नक्कीच कळेल काहीतरी विशेष गोष्ट आपल्या हातून घडते. अगदी माझ्यासारखा यूट्यूब चॅनल करून किंवा पुस्तकं लिहून किंवा व्याख्यानं देऊन महाराजांच्या बद्दल सांगणं म्हणा, हे कार्य नसेल सुद्धा. पण त्याही पलीकडे जाऊन काय ना काय महाराज तुमच्याकडून वेगळं काहीतरी करून घेत आहेत ही जाणीव तुम्हाला नक्कीच येईल. आणि तेव्हा तुम्हाला तुमची मर्यादा जाणणं हे फार गरजेचं आहे, फार आवश्यक आहे. महाराजांच्या प्रत्येक कथेमध्ये एक बोध आहे. प्रत्येक कथेमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या बखरमध्ये सुद्धा 264 प्रकरणामध्ये 264 बोध आहेत. आणि ते बोध समजून घेणं हा सुद्धा एक उपासनेचा एक भाग आहे बरं का. महाराजांच्या गोष्टी नसतात नुसत्या ऐकण्यापुरत्या, तर ते नेमकं का घडलं असावं? ज्या महाराजांच्या नजरेत नजर कोणी भिडू शकत नसायचं, त्या महाराजांच्या नरड्यात बोट घालून सुंदराबाईंनी पेढा बाहेर काढला. महाराजांना उठा म्हटलं का महाराज उठायचे, बसा म्हटलं का महाराज बसायचे. हे शक्य तरी आहे का? शक्य आहे का ते? नाही शक्य ते. कारण महाराजांच्या नजरेला नजर भिडवणं सोपं नव्हतं. तर महाराजांनी हुकूम कोण गाजवणार आणि कसा? पण ते घडायचं. आणि ते घडायचं फक्त एवढ्याचसाठी की महाराजांना त्याच्यापासून आपल्याला काहीतरी बोध द्यायचा असतो. आणि ते नीट शांततेत विचार करून महाराजांना नेमकं आपल्याला काय सांगायचं असेल या प्रसंगापासून, हा विचार करणं सुद्धा एक उपासना आहे. आणि तेच महाराजांना अभिप्रेत आहे. महाराजांना तेच पाहिजे. हे जे काय घडलं अक्कलकोटमध्ये महाराजांच्या देहस्वरूप हयातीमध्ये, त्या प्रत्येक गोष्टीतून महाराज काय ना काय आपल्यापर्यंत संदेश पोचवत आहेत. आपण जागृत राहून त्याचा अभ्यास करून ते समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. पंकजदादांच्या आधी सुरुवातीला मी धन्यवाद मानले, कारण त्याने एक विषय छेडलेला आहे. पण हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे की ह्या विषयावरती मी सर्वांपर्यंत बोलायचे. मला त्यांच्याबद्दल कुठच्याही पद्धतीचा राग वगैरे अजिबात नाही बरं का, हे आधी मी स्पष्ट करतो. कारण ते जे काय बोलले ते सत्यच आहे. मी मर्यादित आहे.
माझी एक अमुक ठिकाणची एक मर्यादा आहे, त्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. आणि मी गेलेलं माझे गुरुदेव श्री स्वामीसुत महाराज आणि स्वामी महाराजांना सुद्धा आवडणार नाही. आज जेवढी लोक तुम्हाला महाराजांच्या स्वरूपाबद्दल किंवा महाराजांच्या बद्दल जे बोलतात ना, ते सगळे भ्रमिष्ठ आहेत. कारण ते समजल्यावरती तुम्ही सांगायलाच उरत नाहीत. हे माझं ठाम मत आहे, अगदी ठाम मत आहे. कारण मिठाची बाहुली होणं तेवढं सोपं नाहीये. आणि मिठाची बाहुली होऊन समुद्रात उडी घेणं ते फार कमी लोकांच्या नशिबात येतं. स्वामी समर्थ महाराजांकडे आपण कसं पाहावं? मुळात आपण कोण आहोत? आपण एक सामान्य प्रापंचिक आहोत. आपण देवाकडे जातो ते हात पसरायसाठीच जातो. त्याचा खेद खंत काहीच नसावा. महाराजांनी मला असं कसं केलंय की महाराजांकडे मी जाऊन नेहमी हातच पसरतो? मला महाराज निस्वार्थी का नाही करत? अरे ह्याच्या पलीकडे जाऊन तू काय करणार आहे निस्वार्थ होऊन? म्हणजे काहीतरी शेवटी मागायलाच जातोस ना तू. मला महाराजांनी निस्वार्थी करावं ही सुद्धा तुझी मागणीच आहे. आणि त्याच्यात तुला काय असा विशेष आनंद मिळणार आहे? कारण तू प्रपंचामध्ये आहेस. तुला महाराजांनी प्रपंचामध्ये घातलेलं आहे. तेव्हा तू आहे त्या ठिकाणी उभा राहून महाराजांकडे हात पसर. महाराज जे देतात त्याच्यात सुख आनंद मान. निश्चितच महाराज तुला तुझ्या गरजेपेक्षा आणि तुझ्या योग्यतेपेक्षा जास्तीच मिळतंय तुला. महाराज ते देत आहेत. त्याची जाण असणं फार महत्वाचं आहे. स्वामी समर्थ महाराजांसारखं दैवत आपल्याला लाभलं खरं, पण आपण त्यांच्याकडे कसे आहोत? आपल्याकडून एखादी गोष्ट अशी घडते का की जी त्यांना ती आवडणार नाही? हे सगळं आपल्याला आपलं मन सांगत असतं, पण आपण तिथे फारसं लक्ष देत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी सहजासहजी आपल्या हातून ज्या घडत असतात त्या कुठेतरी आपल्या कम्फर्ट लेवलची आड येत असतात. म्हणजे वाटेने जात असताना एका मुक्या प्राण्याच्या पेकाटात लात मारणं हे आपलं एक कम्फर्ट लेवल आज होऊन बसलं आहे. कारण आपल्याला वाटलं ते. पण महाराजांसमोर जाऊन मठामध्ये जाऊन अगदी म्हणजे बगळ्यासारखी मान खाली घालून अगदी साळसूत होऊन महाराजांना भजायचं जे काय नाटक आपण करतो, मठामध्ये येत असताना कितीतरी लोकांना आपण दुखवत सुद्धा असतो. हे महाराजांना आवडतंय का? मग आपली प्रार्थना फलद्रूप होईल का? तेवढा तरी स्वार्थ ठेवण्यासाठी माणसाने व्यवस्थित जगावं. एक उत्तम मनुष्य होण्याचा प्रयत्न करावा आणि आपली मर्यादा आपणच जाणून घ्यावं. त्या मर्यादेच्या पलीकडे कधीही न जाणं ही सुद्धा एक उपासना आहे. त्यासाठी तुम्हाला महाराजांच्या मठामध्ये जाऊन किंवा महाराजांचं अस्तित्व मानण्याची सुद्धा गरज नाही. फक्त महाराज हे सूर्यासारखे आहेत. तुमच्या शरीराला आवश्यक असलेले अल्ट्रा व्हायोलेट रेज ते तुमच्यापर्यंत पोचवतात. कारण तुम्ही त्यांची निर्मिती आहे. मग तुमचा समज काही असू द्या, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक चांगला उत्तम मनुष्य होण्याच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही विचित्र चाळे जेव्हा तुम्ही करता, तुमची मर्यादा सोडता तुम्ही, तेव्हा मात्र महाराज तुमची वाट लावल्याखेरीज राहत नाहीत, अजिबात राहत नाहीत. मी इथे ज्या वेळेला महाराज संबोधतोय, ज्या वेळेला मी स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतोय, मी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे, महाराज या देहापुरते किंवा ह्या नाममुद्रेपुरते मर्यादित नाही आहेत बरं का. ते साक्षात परब्रह्म आहेत, मूलब्रह्म आहेत. त्यांना हा देह धारण करावा लागलाय आपल्यासाठी, आपल्या या वागणुकीमुळे. त्यामुळे भक्तगणो, मर्यादा ही जाणणं फार महत्वाची आहे. सुरुवातीला असं वाटतं की आपल्याला महाराज जवळ घेत आहेत, घेत पण असतात. आपण सुद्धा त्यांच्याकडे जात असतो, जाऊन आपला स्वार्थ साधत असतो. आपण सगळं काय होत असतं. महाराजांचं तुमच्यावर प्रेम जडलेलं असतं, तुमचं सुद्धा महाराजांवर प्रेम जडलं. मी प्रेम म्हणतोय, श्रद्धा आणि भक्ती नाही बरं का, प्रेम. आणि हे प्रेम जडल्यावरती आपण मर्यादा ओलांडून आपल्याला असं वाटत असतं की महाराजांनी आपल्याला सिद्ध केलंय. आपण जे मागतो ते आपल्याला मिळतंय. महाराजांच्या पुढे तसे डोळे बंद करून उभे राहिलो का महाराज आपल्याला समोर दिसत आहेत. कधी कधी महाराजांकडे न मागताच आपल्याला एखादी गोष्ट मिळते. हे महाराजांचं तुमच्यावरती जडलेलं प्रेम असतं. मर्यादा ओलांडून त्याचा गैरसमज करू नये. आणि जेव्हा तुम्ही ती मर्यादा ओलांडता तेव्हा तुमचा प्रवास अगदी विरुद्ध दिशेला सुरू होतो, अगदी विरुद्ध दिशेला. कारण मी नेहमी सांगत असल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेकडीवरती चढत असताना कुठे थांबायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे.
चालतच राहिलात तर कधीतरी तुम्ही शिखरावरती पोचणारच आहात आणि तिथे सुद्धा तुम्ही थांबलात नाही, तिथे सुद्धा चालत राहिलात तर तुम्ही खालीच उतरणार आहात. तिथे वरती तुम्ही थांबणार नाही आहात. त्यामुळे कुठे थांबायचं, आपली मर्यादा काय, आपली मर्यादा आपण कशी गाठल्यानंतर शांत राहायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या अवकातीत राहणं, ही सुद्धा एक मर्यादेचाच एक भाग आहे. कुठल्याही पद्धतीचा गैरसमज न करून घेणं, भ्रमात तर अजिबात न जाणं, ही सुद्धा मर्यादा आणि ती राखलीच पाहिजे. स्वामी समर्थ महाराजांसारख्या या परब्रह्माच्या स्वरूपाकडे तर ती राखणं फार गरजेचं आहे. कारण महाराज जितके प्रेमळ आहेत तितकेच रौद्र सुद्धा आहेत. कितीतरी वेळा तुम्हाला ते इशारे सुद्धा देत असतात, पण तुमच्या भ्रमापायी ते तुम्हाला कळतच नसतं आणि मग जो काय दणका पडतो तो महाभयानक असतो. आणि म्हणूनच ही मर्यादा फार महत्वाची आहे. फक्त आता जे पंकजदादांनी माझ्याबद्दल बोललंय त्या विषयाकडे आपण जाऊया. मी सुरुवातीला सांगितलं आपला हा चॅनल आहे हा स्वामी भक्तांसाठी आहे, कोणालाही स्वामी भक्त बनवून घेण्यासाठी नाहीये. श्री स्वामी महाराजांच्या प्रचारासाठी तर अजिबात नाहीये. जे लोक महाराजांना भजतायत, जे लोक महाराजांना जाणतायत, फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहे. आणि मी आज मितीपर्यंत माझा असाच समज आहे की आपल्याला जे कोण सबस्क्राईब केलेले आहेत त्याच्यातले किमान 95 किंवा 99% सुद्धा महाराजांचे निस्सीम स्वामी भक्त आहेत, ह्याच्यावर मला खात्री आहे. कारण त्यांचे कॉमेंट्स मी वाचतो. कोणाला माझ्या कुठच्याच व्हिडिओमध्ये कुठल्याची कमतरता भासत नाही, कोणाला असं वाटत नाही की मी फक्त कथेपुरत आहे. कारण त्यांना अभिप्रेत तेच असतं. ज्या वेळेला मी माझी मर्यादा सोडून जेव्हा मी तिथे बोलायला जाईन तेव्हा माझे सबस्क्रायबर अर्ध्यापेक्षा कमी राहतील किंवा कोण राहतील की नाही याच्यावरती सुद्धा मला शंका आहे. काय असतं की एकत्र सरणीचे विचार हीच माणसं एकत्र येतात. माझा चॅनल, माझ्या प्रत्येक व्हिडिओचं कौतुक करणारी माणसं जी आहेत त्यांना मी जे बोलतोय ते पटतंय. मध्यंतरी पुण्याची एक कोणतरी डोळस नावाच्या ग्रस्ताना शंकर महाराज अंगात येऊन जे काय त्या माणसांनी फसवलेलं आहे करोडो रुपयासाठी, त्याच्यावरती मी एक व्हिडिओ केलेला. तो सुद्धा अगदी परखड व्हिडिओ होता. तो व्हिडिओ खूप लोकांना आवडला कारण त्यांच्या मनातलं मी बोलतोय. ज्या क्षणी मी सांगेन की महाराज माझ्याकडे बोलतात आणि तुमचे प्रश्न मी तुम्हाला सोडवून देईन, त्या क्षणी हे माझे जे सबस्क्रायबर आहेत ज्यांना आपला श्री स्वामीराज माऊली हा चॅनल आवडतोय ते मला सोडून जातील, ही मला खात्री आहे. आणि हे हो किंवा न हो हे मला माझी मर्यादा सोडणं शक्यच नाही. कारण महाराजांना मी भजतो, आयुष्यभर महाराजांनी मला सांभाळलेलं आहे. त्यामुळे माझी मर्यादा मी जाणून असणं हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं. आणि तीच मी जाणून आहे. पंकजदादा तुम्ही मला सांगा नेमकं तुम्हाला काय पाहिजे, कथेच्या पलीकडे जाऊन मी काय करावं. निश्चितच मला जमत असेल तर मी अगदी 100% ते करीन. एका मोठ्या भावाने सुचवल्यासारखं मी समजून तुमच्या म्हणण्याला मान देऊन मी ते करण्याचा प्रयत्न करीन, पण माझी मर्यादा न सोडता, बरं का. कथेच्या पलीकडे तुम्हाला काय पाहिजे. कारण आजवर मला असं वाटत होतं की मी जे काही सांगतोय महाराजांच्या बद्दल ते फक्त घरी बसून सांगत नाहीये. मी त्या ठिकाणी फिरतो, भरपूर प्रवास करतो, त्या माणसांना भेटतो आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यात मी कुठेतरी कमी पडत असेन, पण ह्या सगळ्या माहितीच्या पलीकडे, ह्या सगळ्या कथेच्या पलीकडे मी नेमकं काय करावं हे मला सांगा. आणि एक फार महत्वाची गोष्ट, ह्या कथा नाहीत बरं का, आपण त्याला कथा म्हणतो, पण ह्या घटना आहेत, प्रत्यक्षामध्ये घडलेल्या घटना आहेत या. आणि एक दुसरा मुद्दा फार छान छेडलेला आहे तुम्ही काय म्हणाला आला, थांबा पुन्हा वाचतो. तुम्ही असं म्हणतायत, स्वामींवर कोण का रुसणार, दैवत म्हणजे स्वामींसाठी खेळणं आहे छोटंसं, आणि ते खेळणं स्वामीदेव आपल्या भक्तांना खेळायला देतात. हा शोध तुम्हाला कुठे लागला. याचा अर्थ मला तुम्ही शूट करून सांगितला तरी चालेल, मी तो व्हिडिओ सगळ्यांना लावीन, कोणाकोणाला पटतंय ते तर बघूया.
आणि स्वामी सुतांचं म्हणणं जे काय होतं त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा. हा जो पलीकडचं जे तुमचं सांगणं आहे ना ते मला कळलं नाही अजून. ह्या सगळ्या कॉमेंटमध्ये तुम्ही एक मर्यादा म्हणून एक शब्द वापरलाय आणि म्हणून एक सुंदरसा विषय तुम्ही मला दिलात. पण सर्व दैवत महाराजांसाठी खेळणी आहेत आणि त्या छोट्या छोट्या खेळणी आपल्याला महाराज आपल्याला खेळायला देत आहेत. याचा अर्थ काय लागत नाही. आपल्या प्रेक्षकांपैकी सुद्धा कोणाला लागत असेल तर तो कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पंकज दादांना एक विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे, अगदी पूर्णतः आदरपूर्वक सांगतोय त्यांना. अगदी माझे मोठे भाऊ आहेत असं समजून सांगतोय, वय त्यांचं काही असू दे, की तुम्हाला नेमकं अभिप्रेत काय आहे माझ्याकडून. तुम्ही फक्त माझी मर्यादा सांगितली, त्याच्या पलीकडे तुम्हाला काय अभिप्रेत आहे. निश्चितच त्या माझ्या मर्यादेत येत असेल तर मी ते सुरू करीन. मी कुठेतरी कमी पडत असेन, शक्यता आहे ती. आणि तुमच्यासारखेच प्रेक्षक जर मला माझी कमतरता दाखवून देणार नाही तर कोण देणार. आपला एक परिवार आहे हा, जो काय 30-35 हजाराचा आपले जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांना मी सबस्क्रायबर समजतच नाही. आपला एक परिवार आहे, आपला वार्षिक कार्यक्रम होतो, एकमेकाला आपण भेटतो त्यावेळेला. आणि त्या परिवारातील कोणी जर काही एखादी गोष्ट सांगत असेल तर ती गांभीर्याने घेणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. पण हे नेमकं तुम्हाला सांगायचं काय हेच मला कळत नाही हो. ही सगळी दैवत छोटी छोटी खेळणी आहेत आणि ती स्वामी महाराजांनी आपल्याला खेळायला दिलेली आहेत. म्हणजे आपण नेमकं त्यांच्याबरोबर कसं खेळायचं हे सुद्धा स्पष्ट करा. आणि शेवटी तुम्ही असं सुद्धा सांगतायत, स्वामीसुत महाराज काय म्हणतात ते शब्दशः नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा. तुमचं हे सांगणं फार गंभीर्याने घेतलं मी. काल रात्री झोपलोच नाही, फक्त विचारच करत राहिलो. स्वामीसुत जे काय सांगतायत त्याच्या पलीकडे काय असेल नेमकं आणि ते आपल्याला करण्या इतपत आपली पात्रता आहे का, हा विचार आज सकाळी माझ्या डोक्यात आला. पण तुमच्या सांगण्यानुसार मी प्रयत्न मात्र नक्कीच केला. मला तो कळला नाही. न जाणो तुम्हाला माहिती असेल माझी मर्यादा, त्या पलीकडे कसं जायचं हे तुम्हाला माहिती असेल. स्वामी महाराज इतर दैवतांना छोट्या छोट्या खेळणी समजतायत आणि त्या सर्व भक्तांना ते खेळायला देत आहेत, हे सुद्धा मला कळलं नाही. बहुतेक माझ्या ते अकलन शक्तीच्या पलीकडचं असावं. त्याचा विस्तार करून सांगा प्लीज. आणि खरोखर ते सगळ्यांना इथे या चॅनलवरती सांगण्यासारखं असेल तर मी सांगेन किंवा तुमचं सांगणं शूट करून मला पाठवा. ते जर आमच्या सगळ्या टीमला जर पटलं, कारण आम्ही एक पॉलिसी तिथे तीच आम्ही फॉलो करत असतो. आमची मर्यादा आम्ही जाणून आहोत आणि त्या मर्यादेतूनच आपला हा चॅनल चालत असतो. तर त्या मर्यादेमध्ये जर तुमचं सांगणं किंवा तुमचं बोलणं ज्याच्यावरती आम्ही आतापर्यंत विचार केला सुद्धा नसेल, पण ते खरं सुद्धा असू शकतं. पण हे खरं आहे का खोटं आहे, न पटणार आहे का पटणार आहे, आमच्या मर्यादेत आहे की त्या मर्यादेच्या बाहेरचं आहे, हे तुम्ही स्पष्ट करून सांगितल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. आणि स्वामीसुत महाराजांना नेमकं काय सांगायचं होतं हे जर तुम्ही आता आम्हाला सांगितलं तर तुम्हाला आम्ही डोक्यावरती घेऊन नाचू. कारण महाराज आमचे आराध्य दैवत आहेत. गुरुदेव श्री स्वामीसुत महाराज हे आमचे सद्गुरू आहेत. त्यांच्याच कृपेने हा सगळा चॅनल चाललेला आहे. त्यामुळे त्यांना नेमकं काय सांगायचं होतं हे जर तुम्हाला कळलं असेल तर निश्चितच आम्हाला सांगा. हात जोडून सांगतो, प्रार्थना करतो तुम्हाला, ते पण सांगा. पंकजदादा पाटील, तुम्ही जो काय विषय दिला आज त्याबद्दल तुमचे शतशः आभार मानतो. खूप छान विषय दिलेला आहे. या विषयावरती मला बोलायचं होतं, पण हा मर्यादेचा विषय जो काय लवकर छेडला गेला त्याचं पूर्ण श्रेय मात्र तुम्हाला. आणि त्याचबरोबरीने एक विनंती करतो, एक प्रार्थना करतो पुन्हा तुम्हाला. तुमचा कॉमेंट मला कळला नाहीये तर त्या विस्तार करून मला जरी तुमचा व्हिडिओ पाठवलात तर ते आणखीन उत्तम होईल. आम्हाला तो व्हिडिओ पटला तर एडिट न करता आम्ही तो ह्या चॅनलला लावू, हा तुम्हाला मी शब्द देतो. शब्द देतो मी. पण पहिली गोष्ट तो आम्हाला कळायला पाहिजे, आमच्या टीमला कळायला पाहिजे. आपल्या चॅनलवरती जे कोण प्रेक्षक आहेत आज मितीपर्यंत मी त्यांना पटलेलो आहे, माझं सांगणं त्यांना पटलेलं आहे. कुठे त्यांना ते मर्यादित कधीच वाटलेलं नाही. त्या कॉमेंट्समध्ये तुम्ही खाली जाऊन बघा, उगाच ते कौतुक करतायत त्यांनी मी कधीच भुळून जात नाही.
पण कुठेतरी ते त्यांच्या हृदयाला स्पर्श करत आहे. कारण महाराज त्यांचे लाडके आहेत, महाराज त्यांचे खूप लाडके आहेत, त्यांचं दैवत आहे. त्यामुळे महाराजांच्या बाबतीतल्या ह्या ज्या घटना ज्या त्यांनी कधीच ऐकलेल्या नाही आहेत, त्या त्या ठिकाणांचं नावं घेऊन मी अगदी पुराव्यानिशी जेव्हा मी देतो तेव्हा ते निश्चितच त्यांना आवडतं. निश्चितच आवडतं ते त्यांना. आणि तिथे मी कुठेतरी कमी पडतच असेन, निश्चितच पडत असेन. पण त्याचे स्पष्ट करा, ते आम्हाला समजावा. तुम्ही जर समजवलं तर खूप खूप तुमचे उपकार होतील. वैयक्तिकरित्या माझ्यावरती सुद्धा होतील आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा होतील. पंकजदादा, मी इथेच थांबतो. पण तुमच्यावर टाकलेली जबाबदारी मात्र विसरू नका. तेवढं मात्र आम्हाला कळवा. आणि समस्त भक्तगणांना सुद्धा सांगतो, पंकजदादांना नेमकं काय बोलायचं आहे त्याचं आकलन तुम्हाला झालं असेल, तुम्हाला ते कळलं असेल त्यांचं कॉमेंट, तर ह्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून ते आम्हाला कळवा. निश्चित कळवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.